दिल्लीमध्ये आलेले आहेत. राज्याला 2 उपमुख्यमंत्री आहेत, राज्याला एक मुख्यमंत्री आहे आणि तिघांचेही हायकमांड दिल्लीमध्ये आहे. जरी त्यांच्या पक्षाची नावं वेगळी असली तरी त्या सगळ्यांचा हायकमांड दिल्लीमध्ये असल्यामुळे महाराष्ट्रामधल्या घडामोडींची, आपापसातल्या वादाची, घेण्या देण्याची, शासकीय बाबतीत म्हणतो विकासाची चर्चा करण्यासाठी त्यांना दिल्लीत यावं लागतं. म्हणजे जी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना जी आहे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, त्यांचे निर्णय मुंबईतूनच होतात. पण अमित शहाने स्थापन केलेल्या ज्या शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जे गट आहेत त्यांना मात्र दिल्लीत येऊनच त्यांच्या हायकमांडशी चर्चा करावी लागते. हे मी वारंवार महाराष्ट्राला माहीत आहे, देशाला माहीत आहे. त्याच्यामुळे जर राज्याचे उपमुख्यमंत्री दिल्लीमध्ये आले असतील आणि त्यांनी त्यांच्या खासदारांची बैठक घेतली असेल त्यांच्या गटाच्या, तर त्याच्यामध्ये आश्चर्य वाटावं असं काही नाही. अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेतच. अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत, त्याच्यामुळे पुन्हा सहकार मंत्री आहेत. राज्याच्या एका डेप्युटी सीएमनं त्यांना भेटले. पंतप्रधानांना नाही भेटताय, भेटू त्यांना. देशाच्या प्रधानमंत्र्यांना जर कोणी भेटत असेल तर त्यांच्यावरती आक्षेप घ्यावा असं काय नाही. हे दोन्ही माननीय नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आणि गृहमंत्री अमित शहा आहेत, हे दोघेही शिंदे शिवसेना म्हणजे शिंदे सेना, शिवसेना म्हणणार नाही मी, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निर्माते आहेत, संस्थापक आहेत. त्याच्यामुळे त्यांना भेटणं हे आवश्यक असतं. सर, जी निधी वाटप झालंय याच्या अर्थसंकल्पामध्ये भाजपच्या मंत्र्यांना 28% शिवसेनेच्या 22% मिळाले, राष्ट्रवादीचे 19%. बघा, हा अशा प्रकारे जो निधीचा असमतोल आहे, असमतोल, मी म्हणतो राज्य हे सगळ्यांच्या, राज्य एक आहे, संपूर्ण राज्याचा विकास हा समतोल पद्धतीनं व्हायला हवा. राज्याचा जिथे विकासाचा बॅकलॉग आहे, मग मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल, जिथे बॅकलॉग आहे तिथे सगळ्यात जास्त मदत करणं गरजेचं आहे. पण जर तिथे शिवसेनेचे किंवा इतर विरोधी पक्षाचे आमदार असतील तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा तो विकास निधी विकासासाठी उपलब्ध होणं गरजेचं आहे. तसं न करता सध्याचं सरकार हे अत्यंत अनैतिक पद्धतीनं, असमतोल पद्धतीनं निधी वाटप करत आहे. हे खरं म्हणजे लोकशाही आणि संविधानासाठी घातक हा पायंडा आहे. सर, एकीकडे तुम्ही आपल्या देशामध्ये लोकसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव येतो, मात्र कर्नाटकमध्ये अध्यक्षांना उत्तरं मिळाली नाही व्यवस्थित, म्हणून त्यांनी कामकाज तहकूब केलं आणि मुख्यमंत्र्यांना या संदर्भामध्ये जाब विचारला. विधानसभा अध्यक्षाचं किंवा लोकसभा अध्यक्षाचं काम हे तेच आहे. मुळात त्या पदावर बसलेली व्यक्ती निष्पक्ष असावी लागते. तुम्ही जरी एका पक्षाकडून निवडून आला असाल आणि त्या पदावर बसला असाल, तेव्हा त्या पदावर जेव्हा तुम्ही बसलेला आहात तेव्हा तुम्ही निष्पक्ष असता आणि सगळे पक्ष तुमच्यासाठी समान असतात, सरकार पक्षासह. असं मी अनेकदा पाहिलेलं आहे. या लोकसभेत खास करून सोमनाथ चटर्जी असतील, शिवराज पाटील होते, किंवा सन्मा त्या पद्धतीनं काम करत होते. पण आता विधानसभांचे अध्यक्ष व महाराष्ट्राचे असतील किंवा आणि लोकसभेचे अध्यक्ष असतील, ते पूर्णपणे राजकीय दृष्टिकोनातून काम करतात. म्हणून कर्नाटक विधानसभा अध्यक्षांचा आदर्श हा सगळ्यांना ठेवायला पाहिजे. जितेंद्र आव्हाड जे आहे छत्रपती शिवाजी महाराज या विषयावरती महाराष्ट्रात लोक बोलतील आणि काल बोललेले आहेत. सर, एलपीजीच्या तुटवड्यासंदर्भात एकीकडे सरकार सांगते की कुठेही तुटवडा नाहीये, दररोज प्रेस कॉन्फरन्स होत आहेत, मात्र प्रत्यक्ष ग्राउंडवरती लोकांना रांगेत उभा राहावं लागतं. तुटवडा नाही पण परिस्थिती चिंताजनक आहे अशी त्यांच्या प्रेस स्टेटमेंट. बघा, असं आहे की ऑपरेशन सक्सेसफुल पण पेशंट डेड अशी परिस्थिती आहे. ऑपरेशन सक्सेसफुल, सर्जरी सक्सेसफुल पण पेशंट डेड, तशी परिस्थिती LPG गॅसच्या तुटवड्यासंदर्भात आहे.
आपण दिल्लीत अनेक ठिकाणी जा, आज वृत्तपत्रात रांगा लागल्याची चित्र जी प्रसिद्ध झाली आहेत ती का एआयने काढलेली आहेत का? काय तुमचं एआय का? मुंबईमध्ये 40% रेस्टॉरंट बंद आहेत. मुंबईमध्ये शाळांच्या कॅन्टीनमध्ये LPG मिळत नाही आहे. मुंबईच्या रस्त्यावर ज्या खाण्याच्या गाड्या असतात वडापावसह त्या बहुतेक 50% गाड्या बंद झालेल्या आहेत. आणि तुम्ही म्हणताय की परिस्थिती चिंताजनक नाही किंवा काही अडचण नाही. तुम्ही खोटं बोलू नका. अनेक देवालये जी आहेत प्रमुख काशीमध्ये, काशी कोणाचा मतदारसंघ आहे? काशी हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा मतदारसंघ आहे. तिथे अन्नपूर्णा जे मंदिर आहे तिथे गेले 40 वर्ष अखंड 2 वेळेला भक्तांना जेवण दिलं जातं. अन्नपूर्णा मंदिरामध्ये लाखो रोज. पण ते आता अन्नछत्र LPG गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे बंद झाले. शिर्डी संस्थांमध्ये सुद्धा जेवणामध्ये जे जेवण प्रसाद म्हणून देतात त्याच्यामध्ये कटौती केलेली आहे. 2 लाडू द्यायचे प्रसादाचे, एकच देतो. हे सर्व तीर्थस्थान आहेत. हिंदुत्ववादी आहेत ना म्हणून त्यांना सांगतोय आपण धर्मवादी आहात, आपण हिंदुत्ववादी आहात. निदान देवळांना तरी LPG द्या, शाळांना द्या, आश्रमशाळांना द्या, हॉस्टेल्सना द्या ना. तुम्ही खोटं बोलू नका. तुम्ही खोटं बोलत आहात आणि दिशाभूल करत आहात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.